त्या 36 वर्षामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगलींची संख्या ही 50-55च्या पुढे आहे. अखंड बंगालचे पहिले प्राईम मिनिस्टर फजलुल हसन, 2 विरुद्ध टोकाच्या मुस्लिम संघटनांचं मंत्रिमंडळ होतं. बंगालपासून आसाम, ओरिसा, बिहार, इतर काही भाग हे वेगळे होते. त्याचा परिणाम असा झाला की भारतीय राष्ट्रवादापासून बंगाल वेगळा पडला. बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं, मुस्लिम लीगला पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नको होता, बलुचिस्तानला भारतात राहायचं होतं. बलुचिस्तान भारतामध्ये न येता बलुचिस्तानला जबरदस्तीने पाकिस्तानच्या गळ्यात ढकललं आणि हे काँग्रेसने केलं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रची विशेष पॉडकास्ट सिरीज. आपण मुघल ते ममता असा बंगालचा म्हणजे खास करून इतिहास जो आहे तो बघत होतो आणि माधव भांडारी साहेबांसोबत आपण त्यावर सविस्तर चर्चा करतो आहोत. तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय कारण हा जो इतिहास आहे हा भारताच्या दृष्टीने, स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने आणि भारतामध्ये जे बंगालमध्ये आत्ताच्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जे झालं त्या सगळ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ही पाळंमुळं त्यासाठी शोधून काढणं असा एक प्रवास होता. मुघलांचा काळ आपण बघितला, ब्रिटिश कसे आले आणि त्यांनी कशा पद्धतीने एक फाळणीची बीजं रोवली, समाजामध्ये कशी दुही माजवली आणि भारताला कशा पद्धतीने अक्षरशः बेसुमार लुटलं हे आपण आधीच्या 2 भागांमध्ये पाहिलेलं आहे, चर्चा केलेली आहे. बंगालचा जो इतिहास आहे त्याबद्दल आता पुढचा आजचा 3रा भाग आहे. भांडारी साहेब आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि खरं सांगायला पाहिजे आपण आपल्या प्रेक्षकांचे, दर्शकांचे आभार यासाठी मानायला पाहिजेत की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पुढचा भाग कधी येतोय असं ते सातत्याने विचारले आणि काही जणांनी ज्याला खूप मिनिंगफुल म्हणता येईल अशा अर्थपूर्ण अशा कमेंट सुद्धा त्यामध्ये केलेल्या आहेत. 3रा कालखंड आपण आता बघतो आहोत आणि दोन्ही भागांचं आपण बघितलं तर एक मला नेहमी कुतूहल असं असतं की डाव्या विचारांचा पगडा हा पश्चिम बंगालमध्ये का रुजला, म्हणजे बंगालमध्ये आता म्हणायला पाहिजे खरं का रुजला, त्याचा प्रभाव का पडला आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे. ज्या विचारांचा प्रभाव बंगालवरती दीर्घकाळ पडला त्याचा फायदा नंतर डाव्या चळवळीला झाला. सुरुवातीच्या काळात त्या विचारांना काही डावे विचार, उजवे विचार असं कुठलं लेबल लावता येणार नाही. पण याची 2 कारणं आपण लक्षात घेतली पाहिजेत. एक तर इंग्रजांच्या सगळ्या राजवटीमध्ये त्यांनी आपण आज बंगालची चर्चा करतो म्हणून बंगाल विशेषतः आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीने शेती क्षेत्राचं आणि औद्योगिक क्षेत्राचं वाटप केलं त्याच्यामधून शेतकरी आणि कामगार वर्ग हा विस्थापित झाला आणि त्याला आपापलं रोजगाराची साधनं सोडून देऊन, म्हणजे ती नाहीशी झाल्यामुळे आपापलं निवासस्थान, अधिवास सोडून शहरांकडे धाव घ्यावी लागली. आणि बंगाल हे त्याचं एक जगाच्या इतिहासातलं एक अत्यंत विदारक उदाहरण आहे. बंगालमध्ये 1765 ते 1858 या 90-92 वर्षांच्या काळामध्ये 16 दुष्काळ पडले, म्हणजे दर 6व्या वर्षी दुष्काळ होता. आणि या दुष्काळामुळे शेतकरी, मोठा जमीनदार तो तर त्याचंही नुकसान झालंच, तो काय नुकसानीपासून वाचला नाही, पण सगळ्यात जास्त जर वाटोळं कोणाचं झालं असेल तर तो छोटा शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेला शेतमजूर, भूमिहीन शेतमजूर. त्यांची रोजीरोटी गेली, त्यांची रोजगाराची साधनं गेली आणि मग त्यांना नाईलाजाने शहरांकडे धाव घ्यावी लागली. आणि हे दुष्काळ हे काही निसर्ग निर्मित दुष्काळ नव्हते, हे इंग्रजांच्या अत्यंत शोषण करण्याच्या धोरणाचे परिणाम होते. आणि त्याचबरोबर भारतामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन उभं राहू नये, संघर्ष करण्याची जिद्द भारतीय माणसामध्ये निर्माणच होऊ नये किंवा शिल्लक राहू नये यासाठी केलेले दमन चक्राचे जे उपाय होते त्याच्या परिणामातून हे दुष्काळ झाले. आणि याचबरोबर म्हणजे हा मी आधीचा टप्पा सांगितला, पण 1911 ते 47 या 36 वर्षांमध्ये सुद्धा 4 मोठे दुष्काळ पडले आणि या दुष्काळांमध्ये अधिक नुकसान झालं, अधिक वाताहत झाली
कारण या दुष्काळातला जो सगळ्यात शेवटचा महत्वाचा दुष्काळ होता ते 1940चा होता. आणि हा दुष्काळ हा तर निव्वळ इंग्रजांनी निर्माण केलेला दुष्काळ होता. त्यांनी जाणून बुजून हेतुपूर्वक ज्या उपाययोजना केल्या त्याच्यामधून निर्माण झालेली परिस्थिती होती. पण त्यावेळेला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि जे काही अन्नधान्य उपलब्ध होतं, चर्चिल हा त्यावेळेला इंग्लंडचा नेता होता आणि त्याने अशी भूमिका घेतली की अन्नधान्य जे आहे ते सैनिकांची प्राथमिक गरज आहे. भारतातली जनता मेली काय केलं त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, पण आमच्या सैनिकांना आम्हाला अन्नधान्य पुरवलं पाहिजे. आणि म्हणून भारतातल्या गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून त्यांनी अन्नधान्याचे मोठेच्या मोठे साठे हे भारताच्या बाहेर गळवले. दुसऱ्या बाजूला जेव्हा जपानचं आक्रमण भारताच्या दिशेने सुरू होतं आणि जपान ब्रह्मदेशच्या मार्गाने भारतामध्ये येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा बंगालच्या आजूबाजूला जपानला येता येऊ नये किंवा जपान जर आलाच तर त्यांच्या हाताला काही लागू नये या उद्देशाने इंग्रजांनी एच एस सुरावरतीला हाताशी धरून दगदभू धोरण स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः हजारो नौका, हजारो बोटी या जाळून टाकल्या. त्याच्यामागचं कारण काय होतं का, तर या मच्छीमार बोटींच्या माध्यमातून, मालवाहतूक करणाऱ्या बोटींच्या माध्यमातून जपानला मदत होईल असं एक त्यांना वाटत होतं. कारण सुभाषचंद्र बोस त्या बाजूने नेतृत्व करत होते आणि हे सगळं टाळण्यासाठी किंवा सुभाषचंद्र बोसांना शह देण्यासाठी, जपानला शह देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने हा विध्वंस केला त्याच्यामधून मच्छीमार समाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मासेमारीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली. दुसरं म्हणजे या ज्या छोट्या छोट्या नौका होत्या त्या बंगालच्या अंतर्भागामध्ये मालवाहतूक करणाऱ्या नौका होत्या. कारण बंगालमध्ये खाड्यांचं जाळं असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होतच आणि खेड्यापाड्यामध्ये अन्नधान्य पोचणं हे काम त्याच्यातून होत होतं. या नौका नष्ट झाल्यामुळे तो बंद झाला. खेड्यापाड्यामध्ये पोचणारं अन्न बंद झालं, अन्नधान्य बंद झालं, रस्ते नव्हतेच. त्यामुळे असं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यातला हा होता की हा मच्छीमार समाज हा बहुसंख्य हिंदू होता. त्यामुळे त्याचा रोजगार बुडाला, त्याचा कामधंदा बुडाला, त्यामुळे त्याला आदिवास सोडून कलकत्त्यात धाव घ्यावी लागली, शहरांमध्ये धाव घ्यावी लागली. त्या ठिकाणच्या एकातल्या त्या लोकसंख्येचं गणित प्रमाण बदलत गेलं, डेमोग्राफी बदलत गेली आणि त्याचा परिणाम हा निवडणुकांमध्ये पुढच्या काळात पाहायला मिळाला. त्यामुळे हे सगळं केलेलं उद्योग जे होते ते जाणीवपूर्वक केलेले उद्योग होते. त्यातून जे घडणं अपेक्षित होतं ते घडवण्यासाठी केलेले उद्योग होते. आणि या पद्धतीने इंग्रजांनी बंगालचा, विशेषतः बंगालचा, आज आपण बंगालबद्दल बोलतो, बंगालचा बरोबर अत्यंत वाईट पद्धतीने, अत्यंत दुष्ट पद्धतीने शोषण केलं, विध्वंस केला आणि त्याच्यातून जो शेतकरी वर्ग, कामगार वर्ग हा दुखावला गेला, तो स्वाभाविकपणे व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करायला त्याची मानसिकता तयार झाली. कोणत्याही वर्गाला जर दीर्घकाळ तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केला, दीर्घकाळ त्याचं शोषण करण्याचा प्रयत्न केला तर तो आज न उद्या प्रतिकाराला उभा राहतोच. आणि त्या पद्धतीने बंगाली समाजामध्ये सुद्धा, बंगालचा हा जो शेतकरी कामगार वर्ग होता त्याच्यामध्ये सुद्धा संघर्षाच्या मानसिकतेची बीजे रोवली गेली आणि त्याचा फायदा पुढच्या काळामध्ये कम्युनिस्टांना मिळाला. सर, याच दरम्यान बंगालमध्ये म्हणजे फाळणी झालेली होती, त्याच्यानंतर त्या फाळणीचे परिणाम सरकारला म्हणजे ब्रिटिशांना ती परत पण घ्यायला लागली. आधी जी फाळणी होती 1905ची फाळणी जी आहे ती परत घ्यायला लागली होती, कारण एकंदर अस्वस्थता होती. आणि तेव्हाचा जो बंगाल होता तो तसं बिहार, आसाम आणि हा सगळा जो भाग पट्टा जोडलेला आहे, ओरिसा असा जोडलेला तसा होता. तिथे असलेले उद्योग
हे एकीकडे मोडून काढले जात होते. त्यांचा अनन्वित छळ तिथल्या हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचा होत होता. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांचा पण एक उदय तिथे उदय झाला तो आणि तो खूप पुढच्या काळातला आहे. हा याच्यामध्ये 1911 मध्ये जेव्हा फाळणी रद्द केली, बंगालची फाळणी रद्द हम्म, केली, हम्म, हम्म. त्याच्यानंतरच्या काळातलं सगळं राजकारण जे आहे ते इंग्रजांचं सुडाचं राजकारण आहे. कारण फाळणी रद्द करावी लागणं हे त्यांच्यासाठी अतिशय अपमानास्पद घटना होती. हम्म. आणि दुसरा त्याचा परिणाम स्पष्टपणे हा होता की इंग्रजांची सत्ता दुबळी होण्यात त्या घटनेचा परिणाम होणार होता, झाला होता. देशामधला स्वातंत्र्याच्या आंदोलनाला त्यातून धार चढली होती. हम्म, विशेषतः राष्ट्रवादी भूमिकेला त्यातून धार चढली हम्म. आणि अखंड राष्ट्र, अखंड भारत राष्ट्र, अखंड हिंदुस्थान ही मानसिकता अधिक प्रबळ व्हायला लागली. त्यामुळे हे सगळं वातावरण बदलणं ही इंग्रजांची राजकीय गरज होती. म्हणून त्यांनी पहिलं जर काय केलं असेल, फाळणी रद्द केल्यानंतर सुद्धा त्यांनी नंतर वेगवेगळ्या पद्धतीने बंगालपासून आसाम, ओरिसा, बिहार, इतर काही भाग हे वेगळे केले. हम्म. त्याचा परिणाम असा झाला की भारतीय राष्ट्रवादापासून बंगाल वेगळा पडला आणि बंगाली राष्ट्रवादाची बीज पेरायला, बीज रोवायला त्यांना जागा मोकळी मिळाली. दुसऱ्या बाजूला मगाशी मी म्हणत तसं लोकसंख्येचं प्रमाण बदललं हम्म. आणि त्याच्यामधून जे पहिल्या जनगणनेमध्ये लक्षात आलं होतं इंग्रजांच्या आणि त्याची आकडेवारी उपलब्ध आहे, आपण मागच्या चर्चेत बोललो होतो हम्म. की बंगाल हा भारतातला एकमेव भाग असा होता की जिथे 52% मुसलमान होते. मुस्लिम होते. हो. बाकीच्या सगळ्या देशात इतकीच त्यांची मुसलमानांची संख्या नव्हती. आणि मग असा बंगाल, मुळात 52-53% मुस्लिम लोकसंख्या असलेला बंगाल, हा जेव्हा इतर सगळ्यांपासून वेगळा केला तेव्हा बंगालचं एक आयसोलेशन हे अधिक झालं आणि त्याच्यातून बंगालच्या राजकारणाला एक ह्याचं धार्मिक कट्टर राजकारणाचं वळण लागत गेलं आणि ते जाणीवपूर्वक लावलं गेलं. ते काय असं अचानक नाही लागलं, मुद्दाम लावलं गेलं. त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये कसे बघायला मिळाले तर फजलुल हक हम्म. हे कलकत्त्याचे महापौर झाले. आता कलकत्ता हे काही मुस्लिम बहुसंख्येचं शहर नव्हतं, तेव्हाही नव्हतं, आजही नाही. ढाक्याचा महापौर मुसलमान झाला. ढाक्याचं सुद्धा बहुमत मुसलमान हिंदूंचं होतं, पण मुसलमान महापौर झाला. सुरावर्दी सारखा माणूस कलकत्त्यामधून नेतृत्व करायला उभा राहिला. अशी एक जी फळी कट्टरपंथी मुसलमान नेत्यांची उभी राहिली ती या 15-20 वर्षांच्या राजकारणात उभी राहिली आणि ती इंग्रजांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने उभी केली. या सगळ्यामधला एक महत्वाचा भाग जो आहे तो आहे की या सगळ्या राजकारणाला शह देण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न हा इंग्रजांनी केला नाही. हम्म. सॉरी, काँग्रेसने केला. आपल्या काँग्रेसने केला. काँग्रेसने हा. केला. हम्म. हे राजकारण काँग्रेसला कळत नव्हतं, अशातला भाग नाही, कळत होतं. हम्म. पण त्याला उत्तर देणं, त्याला शह देणं, त्याच्यातून काही मार्ग काढणं असा कुठलाही प्रयत्न त्या काळामध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने केला नाही. आणि दुसऱ्या बाजूला बंगाली राष्ट्रवादाची चर्चा ही शरदचंद्र बोस, कल्याण शंकर रॉय असे बंगाली काँग्रेसचे नेतेच करायला लागले. शरदचंद्र बोस हे तर सुभाषचंद्र बोसांचे भाऊ होते आणि ह्या लोकांना बंगाली राष्ट्रवादाचं अचानक प्रेम आलं आणि ते बंगाली राष्ट्रवादाच्या बाजूने जास्त बोलायला लागले की जे बाकीच्या बंगाली जनतेला, बाकीच्या बंगाली बुद्धिजीवी वर्गाला मान्य नव्हतं. पण एक वर्ग हा बंगाली राष्ट्रवादाची भाषा करायला लागला. इंग्रजांना जी दुफई पाहिजे होती ती स्वाभाविकपणे निर्माण झाली. आणि मग आपल्या लक्षात येईल त्याच्यातून की साधारणपणे 1900 ते 1925 या काळामध्ये ज्या पद्धतीने अनुशीलन समिती, जुगांतर अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या क्रांतिकारक संघटना
बंगालमध्ये उभ्या राहिल्या, त्या 25 नंतर नाही राहिल्या. क्रांतिकारकांचं प्रमाणही कमी झालं. क्रांतिकारी संघटना तर नाहीशाच झाल्या जवळजवळ. आणि काही फुटकळ क्रांतिकारक राहिले आणि नंतर मग काही क्रांतिकारक किंवा काही सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी ही डावी मंडळी होती, कम्युनिस्टांची होती. त्यांची ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कारणांसाठी करत होते. पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा उठाव करणं हा जो मोठ्या प्रमाणात बंगालमधला स्वभाव आपल्याला 20व्या शतकाच्या सुरुवातीला पाहायला मिळत होता, तो नंतर दिसेनासा झाला. हा सुद्धा याच राजकारणाचा परिणाम. आणि याच्यामधून जे वेगवेगळे बदल घडत गेले, याच्यामध्ये 1932 मध्ये इंग्रजांनी ब्रिटिश कम्युनल अवॉर्ड असं लागू केलं भारतातल्या मतदारसंघांसाठी. आणि भारतातले सगळे जे आपण आता त्याला विधानसभा म्हणतो, त्यावेळेला त्याला प्रोव्हिन्शियल काउन्सिल म्हणत असत. बरोबर. तर त्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये बंगालच्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलची संख्या, सभासदांची संख्या ही 250 होती. 250 मध्ये इंग्रजांनी केलेल्या अवॉर्ड प्रमाणे, कम्युनल अवॉर्ड प्रमाणे 119 जागा, जवळजवळ 48% जागा ह्या मुसलमानांना होत्या. आणि सर्वसाधारण हिंदूंना 78% म्हणजे 78 जागा म्हणजे 31% होत्या. म्हणजे मग त्यांनी इथेच हे केला, खेळ केला की मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्याचा दावा करत असताना हिंदूंना मात्र त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या नाहीत. त्यातही त्यांनी काय केलं, नंतरचे युरोपियन्स, व्यापारी आणि जमीनदार असे जे होते, म्हणजे व्यापारी म्हणजे टॅक्स पेयर्स, त्यांना 39 जागा दिल्या, 16%. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या खूप जास्त. आणि स्पेशल अदर कॅटेगरी, मग त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन्स, युनिव्हर्सिटी, कामगार संघटना, महिला, अशा 14 जागा दिल्या, 5.5%. पण पुढे जाऊन गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांचा जो पुणा करार झाला, त्याचा फायदा घेऊन या हिंदूंना दिलेल्या 78 जागा ज्या होत्या, त्यातल्या 30 जागा दलितांसाठी ठेवल्या. म्हणजे हिंदूंसाठी त्याच्यामध्ये राहिल्या, पुन्हा एक पोट आरक्षण पोट आरक्षण केलं. म्हणजे त्याच्या हिंदूंसाठी राहिल्या फक्त 48 जागा. 250 सदस्यांच्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये, आजच्या भाषेत विधानसभेमध्ये, फक्त 48 जागा हिंदूंसाठी ठेवण्याचा उद्योग हा इंग्रजांनी 1932 साली केला. आणि त्याचा मग प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये काय परिणाम झाला, तर पहिल्या निवडणुकीत 1937 साली जी पहिली निवडणूक झाली, त्या निवडणुकीत काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. म्हणजे अपक्ष मुसलमान जे होते त्यांना 43 मिळाल्या. मुस्लिम लीगला 40 मिळाल्या. कृषक प्रजा पार्टी म्हणून एक मुसलमानांचीच पार्टी होती, तिला 36 मिळाल्या. आणि स्वतंत्र हिंदूंना 23. म्हणजे 250च्या विधानसभेमध्ये 50 आणि 23 साधारणपणे 70-72 एवढेच हिंदू निवडून आले. बाकीचे सर्व सभासद हे मुसलमान होते. आणि हे इंग्रजांनी केलेल्या 1932च्या कम्युनल अवॉर्डचं खरं फलित होतं. त्यांना जे साध्य करायचं होतं त्यांनी हे केलं. त्यांनी बंगालच्या राजकारणाला पूर्णपणे मुस्लिम केंद्रित राजकारण केलं. आणि त्याच्यातून फाळणीची, त्यांच्या मनातली जी फाळणीची बीजं होती, जे त्यांना 1905 साली केलं होतं आणि त्यांना माघार घ्यावी लागली, ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने, अशा पद्धतीने पेरलं की त्याच्यामध्ये पुन्हा मागे येण्याची वेळ राहणार नाही. आणि त्याची सुरुवात त्यांनी 1932 पासून केली. मग पुढे 37च्या निवडणुका, त्याच्यानंतर 42च्या निवडणुका आणि 47 स्वातंत्र्य, हे सगळं 15 ऑगस्ट वगैरे, हे हा सगळा जो पुढचा 15 वर्षांचा किंवा 37 पासून 47 पर्यंत 10 वर्षांचा सगळा जे राजकारणाचा पट आहे, तो या मुस्लिम केंद्रित राजकारणाचा पट आहे. आणि त्याच मुस्लिम केंद्रित राजकारणाचे परिणाम
हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपण दीर्घकाळ बघत राहिलो. दुसरा यातला एक भाग असा होता, की ज्याची सुरुवातीला मी चर्चा केली, की दुसऱ्या बाजूला शोषण झालेला जो शेतकरी कामगार वर्ग होता, हं. विस्थापित झालेला शेतकरी कामगार वर्ग होता, त्याचं सुरू झालेलं राजकारण आणि त्याच्या राजकारणाला पहिल्यांदा वाट जर कोणी करून दिली असेल, पहिल्यांदा त्याला मार्ग कोणी दिला असेल, तर तो फजलुल हक ह्या मुस्लिम नेत्याने आणि त्याने त्याची जी कृषक प्रजा पार्टी म्हणून स्थापन केली होती, ती मुख्यतः या वर्गाची पार्टी होती. त्याच्यामध्ये मुस्लिम भूमिहीन शेतमजूर होते, कामगार होते, पण हिंदू सुद्धा होते. हं. आणि मुख्यतः फजलुल हक यांची स्वतःची भूमिका धार्मिक नव्हती. अच्छा. फजलुल हक यांची भूमिका ही पूर्णपणे सामाजिक आणि आर्थिक होती. हं. आणि मुस्लिम लीगला त्यांची भूमिका मान्य नव्हती. फजलुल हकना मुस्लिम लीगची भूमिका मान्य नव्हती. दोघे एकमेकांच्या विरोधात होते. आणि मगाशी जी 37 सालची आकडेवारी मी सांगितली, त्याच्यातून जर आपण लक्षात घेतलं तर मुस्लिम लीग आणि फजलुल हक, मुस्लिम लीगने 40 जागा जिंकल्या होत्या, फजलुल हकने 36 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे फजलुल हकचा प्रभाव कमी नव्हता. मुस्लिम लीगला नामोहरम करण्याइतकी ताकद त्यांची होती. त्यांनी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव केला बरोबर. विधानसभेमध्ये, हो. प्रॉव्हिन्शियल काउन्सिल. हं. आणि जर तो प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला असता, हं. तर बंगालमधून मुस्लिम लीगचं राजकारण संपलं असतं. कारण मग मुस्लिम लीगला बंगालमध्ये कोणी विचारलं नसतं. आणि फजलुल हक यांचं राजकारण धर्माच्या आधारावर राजकारण नव्हतं. त्यांचं आधार आर्थिक आणि सामाजिक राजकीय होतं, की जे काँग्रेसला सुद्धा अपेक्षित होतं. म्हणजे निदान सांगितलं जातं. त्यामुळे तार्किकदृष्ट्या जर विचार केला, तर काँग्रेसने फजलुल हक बरोबर आघाडी करून मुस्लिम लीगला शह देणं हे स्वाभाविक होतं आणि योग्य होतं. देशाच्या दृष्टीने फायद्याचं होतं, बंगालच्या दृष्टीने फायद्याचं हं. होतं. पण काँग्रेसने ते केलं नाही. कारणं काय होती? काँग्रेसने कारणं देताना काही दिली, की आम्ही प्रादेशिक पक्षांशी आम्ही आघाडी करणार नाही, आम्ही मोठे आहोत वगैरे वगैरे. जे आज राहुल गांधी म्हणजे करतात आम्ही तेच. एक देशव्यापी हां, आहोत आम्ही आणि राष्ट्रव्यापी आहोत, आम्ही काही छोट्या पक्षाबरोबर हे करायचं का वगैरे. हं. हं. पण या बाता होत्या. मुळात त्या सगळ्याचा हेतू हा मुस्लिम लीगला वाट मोकळी करून देणं हा होता. आणि तसंच झालं, की फजलुल हकना शेवटी नाईलाजाने मुस्लिम लीग बरोबर हातमिळवणी करावी लागली. पहिलं मंत्रिमंडळ जे बनलं 37 साली, त्याच्यामध्ये फजलुल हक प्राईम मिनिस्टर झाले बंगालचे. अखंड बंगालचे पहिले प्राईम मिनिस्टर फजलुल हक. हं. पण ते मंत्रिमंडळ अ, 2 विरुद्ध टोकाच्या मुस्लिम संघटनांचं मंत्रिमंडळ होतं. मुस्लिम लीग ही एका बाजूला पूर्णपणे केवळ धार्मिक, बड्या जमीनदारांची पार्टी होती. तिच्यामध्ये शेतकरी, कामगार, मजूर हा जो निम्न स्तरामधला समाज होता, त्याला जागाच नव्हती, प्रवेश नव्हता. केवळ बडे लोक, बडे जमीनदार, बडे व्यावसायिक, राव बहादूर, खान बहादूर असेच सगळे. आणि त्यामुळे मुस्लिम लीगला खरं म्हणजे समाजामध्ये पाय रोवणं शक्य नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला फजलुल हक यांची जी पार्टी होती, ती पूर्णपणे तळागाळातल्या समाजाची पार्टी होती. हं. मोठ्या संख्येने हा तळागाळातला समाज त्यांच्याबरोबर होता. दुर्दैवाने ह्या 2 विरुद्ध टोकाच्या मुस्लिम पार्ट्या एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा मुस्लिम लीगला मिळाला. आणि मुस्लिम लीगची ताकद वाढत गेली, मुस्लिम लीगची स्वीकारार्हता वाढत गेली. त्यातून त्यांना फाळणीच्या दिशेने जाणं अधिक सोपं झालं. फजलुल हक हे फाळणीचे समर्थक सुरुवातीच्या काळात नव्हते. त्यांना भारताबरोबरच राहायचं होतं, भारतात राहायचं होतं. त्यांना धार्मिक राजकारणच मान्य नव्हतं.
पण काँग्रेसने अशी परिस्थिती निर्माण केली की त्यांना इच्छा असो नसो मुस्लिम लीग बरोबर जाऊन धार्मिक विद्वेषाचं राजकारणच करावं लागलं. त्यांचं जे आर्थिक आणि सामाजिक न्यायाचं राजकारण होतं ते त्यांना सोडून द्यावं लागलं. शेतकरी कामगारांच्या हक्काचं राजकारण होतं ते सोडून द्यावं लागलं. आणि म्हणून 37 सालचं पहिलं मंत्रिमंडळ हे केपीपी आणि मुस्लिम लीग यांचं मंत्रिमंडळ बनलं. पण फजलुल हक यांना पंतप्रधान राहू देणं हे मुस्लिम लीगला परवडणारं नव्हतं. कारण त्याशिवाय फजलुल हक जोपर्यंत आहेत तोपर्यंत मुस्लिम लीगच्या राजकारणाची पूर्ण स्वीकारार्हता निर्माण होत नव्हती. म्हणून फजलुल हकनं हटवायचं होतं. म्हणून पुन्हा काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून मुस्लिम लीगने फजलुल हकचा पाठिंबा काढून घेतला, सरकार पाडलं. आता राजकारणामध्ये ती जी एक म्हण आहे की पॉलिटिक्स मेक्स व्हेरी स्ट्रेंज बेड फेलोज, ऍब्सोल्युटली. ते इथे बंगालमध्ये पाहायला मिळालं की हे झाल्यानंतर फजलुल हकने काय करावं, त्यांनी थेट हिंदू महासभेशी हातमिळवणी केली. आणि त्यावेळेला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि ते बंगालच्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये निवडून आले होते. त्यांच्याबरोबर हिंदू सदस्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे मग फजलुल हक, डॉक्टर मुखर्जी आणि अन्य काही गट असं मिळून एक वेगळंच समीकरण बंगालमध्ये उभं राहिलं आणि ते 41 सालापर्यंत त्यांनी सरकार चालवलं. पण असं सरकार चालणं हे तर मुस्लिम लीगच्या राजकारणाला पूर्ण शह देणारं होतं. मग त्याच्यामधून फाळणीची दिशाच मिळत नव्हती. म्हणून मग परत काँग्रेसच्याच मदतीने आणि इंग्रजांच्या हस्तक्षेपाने फजलुल हकचं सरकार पाडलं गेलं. आणि मग नंतरच्या निवडणुकांमध्ये 42 मध्ये मुस्लिम लीग ही अधिक मोठ्या संख्येने निवडून आली, बहुमताच्या जवळपास गेली. बहुमत मिळालं नाही पण बहुमताच्या जवळपास गेली. आणि मग काही अन्य सभासदांचा पाठिंबा घेऊन, काँग्रेसचा छुपा पाठिंबा घेऊन सुहरावर्दी हा बंगालचा पंतप्रधान झाला. आणि मग पुढचा इतिहास जो आहे तो हिंसाचार आणि अत्याचार यांचा इतिहास आहे. हा सगळा जो प्रवास आहे तो बंगालचं राजकारण 1905 ते 11 या फाळणीच्या परिणामामुळे राष्ट्रवादाची जागृती, तिथून 1947 पर्यंत अवघ्या 35-36 वर्षांमध्ये संकुचित बंगाली राष्ट्रवादाची परिभाषा आणि आक्रमक मुस्लिम राजकारणाचा परिणाम ह्याच्यातून फाळणीपर्यंत पोहोचलं. असं हा इतिहास आहे. पण हा जो कालखंड होता तो अगदी वेगाने घटना घडण्याचा कालखंड होता. म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर लोकमान्यानंतर सगळी सूत्र महात्मा गांधी, नेहरू वगैरे म्हणजे यांच्या हाती गेलेली होती. काँग्रेसचं राजकारण एका वेगळ्या दिशेने सुरू झालेलं होतं. गांधीजींची त्यावेळची भूमिका, नंतर त्याच वेळी आपण जर बघितलं इकडे तर हिंदू महासभेचं एक राजकारण होतं. तुम्ही म्हणालात तसं ते मुस्लिम लीगचं होतं. मग फाळणीची बीज आणि फाळणीची चर्चा सुरुवात नेमकी केव्हा झाली? नंतर त्यावेळी गांधीजींनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्याबद्दल सुद्धा बोललं जातं बरंच. नेमकं काय होतं? असं ना, फाळणीची बीज ही 1905 मध्येच पेरली आणि नंतर मग 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापन झाली. मुस्लिम लीग 1930 पर्यंत स्वतंत्र देशाची भाषा करत नव्हती. पण 1930 मध्ये रहमत अली सारखे एकांडे शिलेदार उभे राहिले आणि त्यांनी भारताच्या फाळणीची चर्चा सुरू केली मोठ्या प्रमाणात. 1940 पर्यंत त्या चर्चेला मुस्लिम लीगने पाठिंबा दिला नव्हता, खत पाणी घातलं नव्हतं किंवा विरोध केला होता.
आणि 1940 पर्यंत मुस्लिम लीगची भूमिका ही फाळणी मागणारी नव्हती, तर समान हक्क मागणारी होती. हम्म. त्यांना अखंड भारताच्या सत्तेमध्ये समान वाटा हवा होता. 1940 नंतर ही प्रच्छन्न फाळणीची भाषा सुरू झाली खुल्या पद्धतीने. 1940 मध्ये लाहोरच्या अधिवेशनात, आणि त्याला मुख्यतः कारणीभूत म्हणजे सर सय्यद अहमद, अलीगढ युनिव्हर्सिटीचे संस्थापक. हम्म. हम्म. आणि सर सय्यद अहमद हे ब्रिटिशांचे अत्यंत विश्वासू हस्तक होते. त्यावेळेला मोहम्मद इक्बाल अलामा हा जो कवी, हो. तो त्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता. हम्म. आणि सर सय्यद अहमदने ही द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताची चर्चा सगळ्यात जास्त जर कोणी करत असेल त्या काळात, हम्म. तर ते सर सय्यद अहमद करत असत. हम्म. आणि तेवढ्यासाठी, केवळ त्या एका मुद्द्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन व्याख्यानं देत असत. तर त्यांनी त्या 1940च्या अधिवेशनामध्ये इक्बालच्या तोंडी फाळणीचं समर्थन करणारी वाक्य घातली त्याच्या अध्यक्षीय भाषणात. हम्म. आणि नंतर मग फाळणी पाकिस्तानची मागणी करणारा ठराव सुद्धा मंजूर केला गेला. तो ठराव लिहिणारा कम्युनिस्ट होता डॅनियल लतिफी, आणि सज्जाद जहीर हे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. त्यांनी तो ठराव लिहिला होता. आणि तिथून प्रत्यक्ष फाळणीच्या दिशेने वाटचाल ही मुस्लिम लीगने सुरू केली. पण या सगळ्या काळामध्ये काँग्रेसने दिलेला प्रतिसाद किंवा काँग्रेसच्या प्रतिक्रिया हे जर आपण बघायला गेलो, तर विशेष काही आपल्या हाताला लागत नाही. म्हणजे काँग्रेसने फाळणीच्या बाबतीत फाळणी नाकारणारी खूप ठोस भूमिका घेतली असं आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. गांधीजी म्हणत असत की आधी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि मग देशाचे होतील. हम्म. पण बहुधा ते भाषणापुरतंच होतं. कारण सगळ्या राजकीय चर्चांमध्ये कुठेही काँग्रेसने फाळणी नाकारण्याची ठोस भूमिका घेतली आहे आणि मुस्लिम लीगच्या राजकारणाला शह देण्यासाठी काही पावलं उचलली असं झालेलं नाही. अनेकदा असं असू शकतं की काही वक्तव्य न करता, जाहीरपणे काही न बोलता, पण प्रत्यक्ष कृतीमधून हम्म. आपल्याला जे करायचं ते आपण करू शकतो. राजकारणात करावं लागतं. त्यामुळे समजा काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या नेत्याने फाळणीच्या विरोधात काही भूमिका जाहीरपणे घेतली नसेल किंवा मुस्लिम लीगच्या भूमिकेच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली नसेल, पण मुस्लिम लीगचं राजकारण हाणून पाडण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत असंही दिसलं नाही. उलट मी मगाशी म्हणालो तसं बंगालमधलं त्यांचं सगळं राजकारण हे स्वतःची ताकद न वाढवता मुस्लिम लीगला पुढे सरकवण्याचं राजकारण होतं. आणि ते त्यांनी पुन्हा पुन्हा केलं. ज्या वेळेला मुस्लिम लीगने 25 जुलै 1946 ला डायरेक्ट ऍक्शन डे ची घोषणा केली. 16 ऑगस्ट 1946 हा डायरेक्ट ऍक्शन डे. तर त्याच्या विरुद्ध सुद्धा काही काँग्रेसची प्रतिक्रिया नव्हती किंवा अशा तऱ्हेच्या कुठल्याही आतताईपणाला, आतंकवादाला आम्ही विरोध करू अशी कुठली भूमिका, असंही कुठलं वक्तव्य हे काँग्रेसच्या कोणत्याही सर्वोच्च नेत्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसचं या सगळ्या विषयामधलं मौन आणि निष्क्रियता ह्याचं विश्लेषण करणं अवघड आहे. मग त्यावेळी म्हणजे आपण बंगाल हा भाग जर बघितला तर त्यामध्ये अनेक नेते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होते. म्हणजे सांस्कृतिक, आध्यात्मिक वगैरे असं म्हटलं तर स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद होते. क्रांतिकारी याच्यामध्ये आपण जर विचार केला तर अगदी सुभाषचंद्र बोसांपासून मग रवींद्रनाथ टागोर होते. आपण कितीतरी नावं घेऊ शकतो. आणि त्याच वेळी मानवेंद्रनाथ वगैरे हे होते की ज्यांच्यावर डाव्या विचारांचा पगडा होता. या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या विचारधारा आणि विचारसरणी, आणि श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थातच. तर ह्या सगळ्या
3-4 विचारधारा एका वेळी वेगवेगळ्या समांतरपणे तिथे वाढत होत्या. आणि यातून मग काँग्रेस तिथलं सगळं राजकारण ढवळून निघालं. पण त्या म्हणजे परिणिती जी झाली अखेर ती डायरेक्ट टॅक्शन डे, मग हिंदू मुस्लिमांमधला तो तेढ सगळा आणि फाळणी होण्यामध्ये. तर तो फाळणीचा जो शेवटचा काळ होता तो, आणि त्याच्या आधी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर ते मला जाणून घ्यायचंय. फाळणीच्या आधीचा मी म्हणत होतो तसं की आधीचा सगळा एकतर दुष्काळ आणि दंगे हो. या दंग्यांची जर संख्या बघायला गेलो आपण तर 1911 ते 47 या 36 वर्षामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या, म्हणजे मी कलकत्ता किलिंग्स वगैरे बाजूला ठेवतो, हम्म, डायरेक्ट ऍक्शन डेच्या निमित्ताने झालेल्या दंगली बाजूला ठेवतो, हम्म, तो आकडा वेगळा आहे. पण यांच्या खेरीज त्या 36 वर्षामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगलींची संख्या ही 50-55च्या पुढे आहे. हम्म, आणि या सगळ्या दंगली ह्या हिंदू मुस्लिम दंगे होते. आणि हे दंगे घडवून आणले होते, हे काही आपोआप झाले नव्हते, घडवून आणलेले दंगे होते. त्यामुळे दंग्यांचं राजकारण हे बंगालमध्ये 1910-11 पासून सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. जे दंगे आपण अगदी 2014 मध्ये, 2019 मध्ये, 2024 मध्ये बघितले, ते त्याच पद्धतीचे दंगे 1910 मध्ये, 1930 मध्ये, 1937 मध्ये, 1942 मध्ये, 1947 मध्ये त्याच पद्धतीने झाले. आणि एक हिंसेचा एक तंत्र हे बंगाली राजकारणामध्ये प्रस्थापित केलं गेलं. एका बाजूला दुष्काळाने निर्माण केलेली वाईट परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला दंग्याने निर्माण केलेलं दहशतीचं राजकारण, अशा दोन नकारात्मक प्रभावांच्या खाली बंगालचं राजकारण आकार घेत गेलं. आणि ते एवढ्या दोन नकारात्मक शक्ती जर असतील तर ते राजकारण नकारात्मक दिशेनेच जाणार, त्याच्यामध्ये कुठलीही सकारात्मकता येऊ शकत नाही, त्याच्यामध्ये कुठली विधायकता, रचनात्मकता येऊ शकत नाही. आणि तोच अनुभव बंगालमध्ये आपण इतकी वर्ष घेतला. मग बंगालमधला मला हे म्हणायचं की जसं आता मी विचारत होते की सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैचारिक एक ह्या लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी एकत्र होत्या तिथे. नाही सांगतो ना, एक लक्षात आणि घ्या. आणि राजकीय पण अर्थ. हो, की आपण रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल बोलतो, पण स्वामीजींच्या नंतर कोण होतं? स्वामी विवेकानंदांचं देहावसान झाल्यानंतर त्या परंपरेत पुढचं नाव नाही. पुढचं नाव नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळामधली नावं कोणाची आहेत? त्याच्यामध्ये टागोरांचा प्रभाव हा सांस्कृतिक बौद्धिक क्षेत्रावर होता, समाजावर बाकीच्या याच्यावर नव्हता, बाकीच्या राजकारणावर नव्हता. सांस्कृतिक क्षेत्रावर सुद्धा म्हणण्यापेक्षा बौद्धिक क्षेत्रावर होता. आणि टागोर एकटेच होते. टागोरांखेरीज आणखीन कोण होतं? त्यांच्या आसपास येणार सुद्धा कोणी नव्हतं. नंतरचं सगळं राजकीय नेतृत्व हे ज्याला रिअल पॉलिटिक म्हणतात, रोकडं राजकारण, त्या रोकड्या राजकारणातलं नेतृत्व होतं. आणि त्या रोकड्या राजकारणामधलं नेतृत्व मग त्याच्यामध्ये फजलुल हक आले, त्याच्यामध्ये सुहरावर्दी आला, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर मुखर्जी आले. सुभाषबाबू काही काळासाठी होते, पण सुभाषचंद्र बोस 1937-38 मध्ये निघून गेले. मग त्यांचा बंगालच्या राजकारणाशी संबंध राहिला नाही आणि बंगालच्या राजकारणाचा प्रभावही संपला. त्यामुळे नंतरच्या सगळ्या राजकारणामधले नेते, व्यक्तिमत्व आणि त्यांचे प्रभाव क्षेत्र, त्यांचं कर्तृत्व, हा सगळा विषय वेगळा राहिला, वेगळ्या पद्धतीने झाला. आणि मग पुढच्या काळामध्ये डाव्यांच्या प्रभावामधून डाव्यांचं काम उभं राहिलं, त्याच्यामधून कम्युनिस्ट उभे राहिले, नक्षलवादी उभे राहिले, हे पुढच्या काळामध्ये झालं. पण कम्युनिस्ट उभे राहण्यामध्ये मी मगाशी म्हणत तसं की त्याची पार्श्वभूमी आधीच्या 50 वर्षात तयार झाली होती. त्यांना ती जमीन नांगरून मिळाली, त्या नांगरलेल्या जमिनीमध्ये त्यांचं पीक आलं. असं कारण जिथे जिथे कामगार किंवा यांचं दमन झालं
तिथे अर्थातच अ, म्हणजे ज्याला म्हणता येईल ना की टेक्निकली का होईना समानतेचं जिथे बोललं जातं त्याच्याकडे आकर्षण होणं हे स्वाभाविक होतं. नाही, समानतेचा मुद्दा आहे, आकर्षणही बाजूला ठेवा. अन्यायाविरुद्ध लढण्याची भावना, हो. अत्याचारांच्या विरुद्ध लढण्याची इच्छा हम्म. ही समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये असतेच असते. असतेच. आणि ती कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने कधी ना कधीतरी व्यक्त होते. हम्म. तसं इथे झालं आणि ते होणं स्वाभाविक होतं, काय त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. ज्या पद्धतीचे अत्याचार बंगाली जनतेला सोसावे लागले शेकडो, काही शतक, त्या अत्याचारांच्या अनुभवानंतर त्या अत्याचारांना सामना करणं किंवा त्याला विरोध करणं, ते मोडून काढण्याचा प्रयत्न करणं, ह्याच्यासाठी तो समाज उभं राहणं हे ऐतिहासिक गरज होती. काही चूक नव्हतं, ते व्हायला हवं. आणि मग त्या सगळ्या काळामध्ये आणि थोडंसं आधीपासूनच भद्रलोक जे आहेत बंगालमध्ये त्यांचा एक उदय झाला आणि त्यांचा राजकारणावर प्रभाव किंवा भद्रलोकांना स्वीकारार्ह असेल ती ते राजकारण बंगालमध्ये स्वीकारलं गेलं आणि ते दीर्घकाळ चाललं असं आपण बघितलेलं आहे. भद्रलोकाचा प्रभाव हा किमान 2 शतक, 200 वर्ष हो, तरी हो. बंगालच्या राजकारणावर होता. हम्म. आणि जसजसं भद्रलोकाच्या विचारांची दिशा बदलत गेली, तसतसं बंगालच्या राजकारणाची दिशा बदलत गेली. आणि जेव्हा बंगालमधला भद्रलोक आणि बंगालमधली तळागाळातली जनता हे दोघेही डाव्या विचारांच्या दिशेने जायला लागले, तेव्हा बंगालमध्ये डावा विचार हा दीर्घकाळासाठी प्रभावी झाला, पायावरून उभा राहिला, त्याचं राजकारण उभं राहिलं. तो सगळा पुढचा वेगळा विषय. मग आता आपण थेट 1947 ला येण्याच्या साठी की फाळणी हा निर्णय आणि काँग्रेसला आता वाटणं की फाळणी अपरिहार्य आहे आणि भारतातल्या सगळ्यांना लक्षात येणं की फाळणी आता अपरिहार्य आहे आणि तिची स्वीकारार्हता हा नेमका काय इतिहास होता हे कसं असं या राजकारण म्हणजे फाळणीच्या संदर्भामध्ये काही काही मुद्दे फार विचित्र आहेत. म्हणजे इंग्रजांनी मुसलमानांचं प्रतिनिधित्व करणारी मुस्लिम लीग म्हणून मुस्लिम लीगला एक वागणूक दिली. पण मुसलमानांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर अनेक संघटना होत्या, म्हणजे फजलुल हक होते, त्यांना इंग्रजांनी मान्यता दिली नाही. खान अब्दुल गफार खान त्यांची पार्टी होती, हो, तिला इंग्रजांनी मान्यता दिली नाही. अशा अनेक गट होते की जे मुस्लिम लीगच्या विरोधात होते आणि त्यांची संख्या जर सगळ्यांचा हिशोब केला तर मुस्लिम लीग मुसलमानांमध्ये सुद्धा अल्पमतात होती. दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही मुसलमानांचं प्रतिनिधित्व करण्याचा एक अधिकार मुस्लिम लीगला देता, त्याला मग हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करणारं कोण? त्यांनी हिंदू महासभेला नाही मान्यता दिली. त्यांनी हिंदू महासभेला कधीच कुठेच बोलावलं नाही, चर्चेलाही बोलावलं नाही. ते काँग्रेसला बोलावलं राहिले. आणि काँग्रेसने अशी भूमिका कधी घेतली नाही की आम्ही फक्त हिंदूंचे प्रतिनिधी नाही आहोत. म्हणजे काँग्रेसची ही भूमिका होती की आम्ही फक्त हिंदूंचे प्रतिनिधी नाही आहोत, आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत. पण जर आपण सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत तर काँग्रेसने हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून जाता कामा नये. त्यामुळे या सगळ्या राजकारणामध्ये हिंदूंच्या हितसंबंधांची चर्चा करणारा कुठलाही समुदाय, कुठलाही समूह, गट हा चर्चेतच नव्हता. त्याचं मत कोणी विचारात घेत नव्हतं. हिंदू समाजाचं मतच कोणी विचारात घेत नव्हतं. आणि जो बहुसंख्य समाज आहे त्याही वेळेला 88-89% हिंदू समाज होता, अख्ख्या भारताचा विचार केला तर त्याचं मत विचारात न घेता, त्याला चर्चेतही न घेता हे सगळे निर्णय देशावर लादले गेले. आणि दुर्दैवाने काँग्रेसने कधीही याबद्दल विरोधाची भाषा वापरली नाही, विरोधाची भूमिका घेतली नाही. त्याने असं नाही म्हटलं की तुम्ही जर अल्पसंख्याकांचं, म्हणजे तुम्ही अँग्लो इंडियन्सचे हक्क मान्य करता, तुम्ही 1.5%, 2% असलेल्या जे अँग्लो इंडियन्स आहेत तर 1.5% सुद्धा नव्हते, 0.5%, 1.25% होते. त्यांना तुम्ही चर्चेला बोलावता, त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करता, त्यांचे हक्क मान्य करता आणि 87-88% असलेल्या हिंदूंना विचारतच नाही.
पण हा मुद्दा कधीही काँग्रेसने उचलून धरला नाही. हिंदूंच्या हितसंबंधांचा विचार करण्याची तयारी ही काँग्रेसने कधी दाखवली नाही. आणि त्याचे परिणाम हे फाळणीच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, की त्यामुळे हिंदू समाज हा दबलेला राहिला, चेपलेला राहिला. त्याची भूमिकाच कुणी मांडली नाही किंवा त्याची भूमिका काय हे कोणी विचारलं नाही. त्याची भूमिका तयार झाली नाही. आणि जे काही त्या काळातलं तथाकथित हिंदू नेतृत्व होतं, ते मर्यादित होतं. हिंदू महासभा ही तर काँग्रेसचाच एक भाग होती. हिंदू महासभेची स्थापनाच काँग्रेसच्या अध्यक्षांनी केली होती. आणि एकाच वेळेला ते काँग्रेस आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे हिंदू महासभेच्या राजकारणाला मर्यादा होत्या. आणि हिंदू महासभेखेरीज दुसरी कुठलीच असं देशव्यापी हिंदू संघटना नव्हती. तर हे सगळं वातावरण जे आहे, हे सगळी परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्या परिस्थितीमुळे फाळणी अपरिहार्य वाटत गेली. जर काँग्रेसने राष्ट्रवादी मुसलमानांना पहिल्या दिवसापासून जवळ केलं असतं, बळ दिलं असतं आणि त्यांच्या राजकारणाला साथ दिली असती, तर फाळणीचा मुद्दा कधी उभाच राहिला नसता. फाळणी झालीच नसती. पण काँग्रेसने राष्ट्रवादी मुसलमानांना कधीही साथ दिली नाही. त्याचं उदाहरण मग अगदी सुरुवातीच्या काळातल्या जिनांपासून फजलुल हक, बादशाह अब्दुल गफार खान यांच्यापर्यंत खूप मोठी रांग आहे. म्हणजे अब्दुल गफार खान यांची तर फसवणूक झाली. हो. आणि तो एक खूप हृदयद्रावक इतिहास आहे. बरं, मुस्लिम लीगला बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये नको होतं. बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं. मुस्लिम लीगला पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नको होता. बलुचिस्तानला भारतात राहायचं होतं. असं सगळं असून सुद्धा बलुचिस्तान भारतामध्ये न येता बलुचिस्तानला जबरदस्तीने पाकिस्तानच्या गळ्यात ढकललं गेलं. आणि हे काँग्रेसने केलं. असं करण्याच्या मागचं कारण काय होतं ह्याचं कुठेही खुलासा आपल्याला सापडत नाही. पण खान अब्दुल गफार खान यांची विदारक फसवणूक झाली, हे तर पूर्णपणे इतिहास आहे, जो नोंदवलेला आहे, कागदोपत्री उपलब्ध आहे. त्याची अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी हो. पुणे फेस्टिवलमध्ये हो. मला वाटतं दाखवलेली गेलेली होती, की त्यांची भूमिका आणि त्यांचं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आता थेट जर 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट याच्याकडे आलो, तर त्या रात्रीच्या घटना घडामोडी कशा होत्या, की पाकिस्तानची निर्मिती आणि हे म्हणजे एकदा पाकिस्तानची निर्मिती होणार हे स्पष्ट झाल्यानंतर तिथे पंतप्रधान कोण होणार इथपासून भूमिका घेण्यामध्ये कोणाकोणाची रोल होता, कोणाकोणाचं त्यामध्ये म्हणणं काय काय होतं? कसं आहे, भारतामध्ये पंतप्रधान कोण होणार याची काही चर्चा नव्हती. तो विषय जवळजवळ संपलेला होता, कारण 1946 पासून जवाहरलाल नेहरू हे त्याच भूमिकेमध्ये होते. 46 साली एक व्हाईसरॉयस मिनिस्टेरियल काउन्सिल म्हणून स्थापन झालं. त्याच्यामध्ये नेहरू हे व्हाईस चेअरमन होते. त्यांचं स्थान हे जवळजवळ पंतप्रधानासारखं होतं. आणि त्यामुळे पुढे जाऊन तेच पंतप्रधान होणार हे जगजाहीर होतं. त्यामुळे भारतामध्ये तो काही फारसा चर्चेचा, वादाचा मुद्दा नव्हता. पाकिस्तानमध्ये स्वाभाविकपणे लोकांच्या समजुतीनुसार बॅरिस्टर जिना हे पंतप्रधान झाले असते. पण जिनांचं सुद्धा स्वतःचा हे काही अहंकार होते. जिना हे स्वतःला नेहरूंपेक्षा मोठे मानत असतात. आपण नेहरूंच्या वरचे आहोत. त्यामुळे जर नेहरू पंतप्रधान असतील तर जिना पंतप्रधान असू शकत नाही, कारण दोन बरोबरीचे झाले. म्हणून जिनाने गव्हर्नर जनरल पद स्वीकारलं, अधिक वरच आणि अधिक सत्ता असलेलं. आणि त्यांनी लिया कदरीची नेमणूक केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्या क्षणापुरता तरी 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपुरता किंवा 14, 15, 16च्या ऑगस्ट 47च्या काळामध्ये स्वतंत्र झालं. त्याच
काय म्हणूया त्याला, अंतर्गत अडचणी न येता झालं. नंतरचे ते काय त्यांच्या म्हणजे पाकिस्तानमधल्या सत्ताधाऱ्यांमधले जे काही संघर्ष होते ते नंतरच्या काळामध्ये समोर आले. पण हा जो कालावधी होता 30-32 वर्षांचा, 36 वर्षांचा, तो बंगालच्या राजकारणामधला निर्णायक आणि बंगालसाठीच नाही भारतासाठी निर्णायक भारतासाठी. ठरणारा कालखंड असा होता. आणि हा रक्तरंजित कालखंड आहे. हम्म. या काळामध्ये दुष्काळ आणि दंगली याच्यामधून बंगालमध्ये लाखो लोकांचे बळी गेले. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याची जी आकडेवारी समोर येते ती इतकी भीषण आहे, अंगावर येणारी आहे की आपण कल्पना नाही करू शकत. त्या बंगालच्या दुष्काळावरती 1932-37च्या काळामधला एक दुष्काळ जो होता त्याच्यावरती हरिवंशराय बच्चन यांची एक अतिशय सुंदर दीर्घ कविता आहे, बर. बंगाल का काल. बंगाल का काल. आणि ही संपूर्ण ही एक कविता आहे, एवढं पुस्तक आहे. आणि त्या सगळ्या काळावर या बंगालच्या दुष्काळावर जसं बच्चनजींची कविता आहे तशीच कविता यांनी रवींद्रनाथ टागोरांची आहे. टागोरांनी सुद्धा त्याच्यावरती एक अतिशय सुंदर कविता लिहिली आणि ती आजही तिचा संदर्भ पुन्हा पुन्हा दिला जातो. एका ब्रिटिश नागरिकाने कवीने लिहिलेली सुद्धा बंगालच्या दुष्काळावरची कविता अशीच विदारक आहे. त्यामुळे हिंदीमध्ये, बंगालीमध्ये, इंग्लिशमध्ये बंगालच्या दुष्काळावरती कविता लिहिल्या गेल्या. पण ह्यातला एक अतिशय चमत्कारिक नोंद मी मुद्दाम करून ठेवतो. मराठीमध्ये चिनी निर्वासित मुलास म्हणून एक कविता कवी अनिलांची आहे. बर. चिनी निर्वासित मुलाला पाहून. बर. म्हणजे त्यावेळेला जे चीन आणि जपान यांच्यामधला संघर्ष होता पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, त्याच्यामध्ये चीनमधून अनेक लाखो कुटुंब निर्वासित झाली, देशोधडीला लागली आणि त्यातल्या एका लहान मुलाला बघून लिहिलेली ती कविता आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, जा जरा पूर्वेकडे. ती सुद्धा अशीच आहे, चीन जपान पार्श्वभूमीवर आहे. अनिलांची कविता ही 1940 मधली आहे आणि कुसुमाग्रजांची कविता ही साधारणपणे 37-38 मधली आहे. म्हणजे एकाच साधारण कालखंडातली. या दोन्ही मराठी कवी ना, आणि दोघेही मराठीमधले मोठे कवी आहेत, काही सामान्य कवी नाही. यांना चीन मधले विस्थापित दिसले, चीन मधले निर्वासित दिसले, पण त्यांना भारतातला उपाशी मरणारे बंगाली दिसले. चीनी निर्वासित त्यांना दिसले, पण 47 मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेले बंगाली, पंजाबी, सिंधी निर्वासित त्यांना दिसले नाही. ज्या काळामध्ये हरिवंशराय बच्चन, रवींद्रनाथ टागोर, अन्य ब्रिटिश कवी हे बंगालच्या दुष्काळावरती लिहित होते, त्या काळात मराठीत कोणी लिहिलं नाही. हा एक समजून म्हणजे अभ्यास करण्यासारखा मुद्दा आहे की असं का. आपण सगळ्या जवळपास विषयांना स्पर्श करायचा प्रयत्न करतोय. एक मला विचारायचंय की या सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती? एकतर डॉक्टर आंबेडकरांची भूमिका ही पाकिस्तानच्या निर्मितीला विरोधाची होती एक. हो. नंतर जर पाकिस्तानची निर्मिती अपरिहार्य असेल तर लोकसंख्येची अदलाबदल करा, पूर्ण माणसाला माणूस बदल करा, पूर्ण बदल करा, हा त्यांचा दुसरा आग्रह होता आणि जो तर्कशुद्ध होता. बंगालपुरतं डॉक्टर आंबेडकरांचा एक योगदान, सहभाग म्हणा,
त्याला यश आलं नाही हे दुर्दैव देशाचं. हम्म, पण जोगेंद्रनाथ मंडल हम्म, जे बंगालमधल्या दलितांचे नेते होते आणि जे मुस्लिम लीगच्या नादाला म्हणजे मुस्लिम लीग मध्येच गेले होते हम्म, आणि जिनांच्या बरोबर जाऊन त्यांनी बंगालच्या फाळणीला आणि भारताच्या फाळणीला पाठिंबा दिला. तर त्या जोगेंद्रनाथ मंडलनी अशा तऱ्हेचं राजकारण करू नये आणि त्यांनी फाळणीच्या बाजूने जाऊ नये, फाळणीच्या वाटेला जाऊ नये, भारतामध्ये राहावं. यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले. कारण जोगेंद्रनाथ मंडल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध खूप जुने आणि घनिष्ठ होते. हम्म. पण दुर्दैवाने मंडलने बाबासाहेबांचं ऐकलं नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम, तोटे जे काही व्हायचे ते त्यांनाही भोगावे लागले, अख्ख्या देशाला भोगावे लागले. पण अतिशय व्यवहार्य म्हणजे अशी सूचना बाबासाहेब आंबेडकरांची हो. म्हणायला पाहिजे हो त्यावेळी. हो कारण त्याचे भारताच्या सगळ्याच एकंदर भविष्यावर परिणाम झाले असते असं म्हणायला पाहिजे. निश्चित. पण मग त्यांचं तेव्हा नेहरू, गांधी किंवा त्यावेळी सगळे जे कुठले नेते होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, सगळे नेते जे होते त्यांनी कानाडोळा केला, ते ऐकलं नाही. नेमकं काय झालं? डॉक्टर आंबेडकर हे काही काँग्रेसमधले नेते नव्हते. नव्हते. हा. ते काँग्रेसमध्ये कधीच नव्हते. हम्म. आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एक ठरवलं होतं काय करायचंय. त्याच्या बाहेरचं काही मान्य करायची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जे होतं त्याच्यापेक्षा वेगळं काही बोलणारा कुठलाही नेता काँग्रेसला कधीच मान्य पचला झालं नाही, नाही. मान्य झाला नाही. आणि डॉक्टर आंबेडकर तर काँग्रेसला कधीच मान्य झाले नाही. डॉक्टर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची सुद्धा घटना समितीची जी निवडणूक झाली हम्म, त्याच्यामध्ये काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. महाराष्ट्रात त्यांना पराभूत केलं. नंतर जोगेंद्रनाथ मंडलनी त्यांना बंगालमधून निवडून पाठवलं हम्म. आणि काँग्रेसने प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला, ठरवून पराभव केला. त्यामुळे काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात केलेलं राजकारण हे जगजाहीर आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या भूमिकेचा काँग्रेस काही गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा बाळगणं हे अशक्यच होतं. की थोडं बंगालच्या बाहेर झालं, पण हो. संदर्भ बंगालचा तसा होता कारण बाबासाहेब तिकडून गेले होते. हम्म. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की 47 ला येऊन ठेपलेला बंगाल हा एक सगळ्या काही दशकांच्या वेदना, यातना, सगळ्या प्रकारचे त्रास आणि हिंसा असं सहन करून त्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला बंगाल होता. त्या बंगालकडे आपण पुढच्या भागात मला वाटतं येऊ. त्याच्या आधीचा एक जो भाग आहे त्याचा आपण स्वतंत्र एपिसोड करतो आहोत आणि तो म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डेचा. हो. आणि 16 ऑगस्ट डायरेक्ट ऍक्शन डे आणि त्याचा आत्ता एक चित्रपट नुकताच आलेला होता, हम्म. बेंगॉल फाईल्स म्हणून. हो. आणि खूप रॉ, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर खूप रॉ आणि खूप त्या काळचं किती भीषण हिंसा झाली ती, हे सगळं दर्शवणारा तो इतिहास आहे. त्याच्यावर आपण एक स्वतंत्र पॉडकास्ट करू. तर बंगालचा इतिहास टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर जमेल तसा आणण्याचा प्रयत्न होता. हा काही खूप संपूर्ण आहे असं म्हणता येईल. एक धावता आढावा एका विशिष्ट कालखंडांचा आम्ही या मालिकेमध्ये घेतो आहोत. शेवटी आपण येणार आहोत ते 47 नंतर बंगालमध्ये नेमकं काय राजकारण झालं, डाव्यांची सत्ता 34-35 वर्ष का टिकली आणि मग नंतर 2011 पासूनचं ते आत्ताच्या झालेल्या निवडणुकांपर्यंतचं जे राजकारण आहे ते पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत त्याची. तुर्तास तुमची काय मतं आहेत याबद्दल, तुम्हाला जे जे वाटतं किंवा जे साहित्य वाचलं जावं या संदर्भातलं असं वाटतं ते निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भंडारी साहेब या विषयावर टप्प्याटप्प्याने आपल्याशी बोललेले आहेत, पुढच्याही भागात आपण बोलणार आहोतच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि भंडारी सर आपली रजा घेतो. धन्यवाद.